माहितीये माझ्या म्हणजे पूर्ण राज्यातले 1.5 कोटी मुलं 24 वर्ष ते 45 वर्ष यांना आम्ही मोफत चांगलं शिक्षण देऊन इतकं चांगलं शिक्षण दिलं जेणेकरून ते कमीत कमी 70,000 ते 2 लाख रुपये महिन्याचे कमवत असतील. इतकं चांगलं शिक्षण त्यांनी देऊन टाकलं असा रिपोर्ट तयार केला त्यांनी. बरोबर आहे. तो रिपोर्ट मी कसा फोल ठरवला हे मी सांगतो. मी जे शिक्षक ज्या ज्या गावात राहतात त्यांना साधा प्रश्न विचारला की तुम्हाला कुठे राहण्याची परवानगी आहे. जर नोकरीत राहायचं असेल तर ज्या ठिकाणी त्याला शिक्षणाला मुख्यालय दिलंय, समजा दिनवाड्याचे शिक्षक आहे, त्यांनी त्यांचं घर दिनवाड्यालाच करायचंय, अपडाऊन करायचं नाही. सगळ्या राज्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा हात वरती करा कोणत्या कोणत्या गावामध्ये शिक्षक मुक्कामी घर घेऊन राहतात, खोली घेऊन राहतात. आता कुठं कान करू नाही का. नुसतं त्यांनी राहणं हे महत्वाचं नाही. कारण 6वीच्या मुलाला जर 6वीचं ज्ञान येत नसेल तर त्याला एक्स्ट्रा क्लासेस 4 वाजेनंतर त्यांनी 1 घंटा घरी जावं, चहा पाणी प्यावा आणि पुन्हा येऊन एक्स्ट्रा क्लासेस घ्यावे. दिवसभर शिकवून जर तो नाही शिकू शकला तर त्याला तरबेज करायचं. तरी नाही आलं तर आमच्या केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यामार्फत ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला सांगून एक्स्ट्रा टीचरची टीम तयार करून त्याला शिकवायचं. मी फक्त 30 मुलातून 2 जरी मुलं असले तर सांगतोय. असं समजा 28 मुलं हुशार आहे, 2 मुलं जरी समजा येत नसत आणि मी कोणतं सांगतोय बेसिक, म्हणजे एखाद्याला समजा चांगली ड्रॉइंग येईल, एखाद्याला चांगलं रांगोळी येईल, एखाद्याला चांगला पाय थिरकेल, पण या बेसिक गोष्टी सरळ यायला पाहिजे. समजा मी याला विचारलं पाडे, असं नाही की हा समजा चांगलं गायन गातो म्हणून पाडे येणार नाही, असं नाही चालणार. बेसिक गोष्टी सरळ यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो